जय जय रघुवीर समर्थ। मना पाहता सत्य है मृत्युभूमी, जिता बोलती सर्वही जीवमी। चिरंजीव है सर्वही मानिताती, अकस्मात सांडोनिया सर्व जाती। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा आपला श्री समर्थ रामदास स्वामी विरचित जो मनाच्या श्लोकांचा आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जन हो, आज आपला त्यातील श्लोक क्रमांक 15 याचा आपण चिंतन करत आहोत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला या मृत्यू लोकाचं स्वरूप समजावून सांगितलं। आम्ही सगळी मंडळी या भगवंताच्या कृपेने इच्छेने या मृत्यू लोकामध्ये काही क्षणांसाठी आलेलो आहोत। या क्षणांमध्ये आम्ही कसं जीवन जगावं, आम्हाला काय प्राप्त व्हावं, हे सगळं काही आमच्या संचिताच्या आधारानेच आम्ही जणू काही स्वतःच लिहून ठेवलेलं आहे। अशा या मृत्यू लोकामध्ये मृत्यूपासून दूर जाण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय। कोणाला हवाय मृत्यू? प्रत्येकाला जीवन जगायचंय। पण या मृत्यूची गोष्ट अशी आहे की तो तुम्ही कोणीही असा, तो त्याने ठरवलेल्या क्षणीच तुम्हाला येऊन भेटतो आणि तुम्ही कसेही असा, कुठल्याही स्थितीमध्ये असा, तो तुम्हाला घेऊन जातो। त्यामुळे समर्थ म्हणतात, महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले। अशा या मृत्यू लोकाचं समर्थांनी आपल्याला यथार्थ वर्णन गेल्या श्लोकामध्ये सांगितलं। हे सगळं समर्थ आपल्याला का सांगतायत? घाबरवण्यासाठी सांगतायत का? संतांचा स्वभाव आपण या सगळ्या विवेचनातून थोडंसं घाबरून जावं यासाठी आहे का? निश्चितच नाही। समर्थ यातून आपल्याला एक अत्यंत महत्वाचा उपदेश देऊ इच्छित आहेत की तुम्ही जे या मृत्यू लोकामध्ये येऊन माझं 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 करत सगळं काही आपल्या उराशी धरलेलं आहे ना, यापैकी तुमचं काहीही नाहीये। किंबहुना हा देह देखील तुमचा नाहीये। हा सगळा उधारीचा धंदा आहे जो तुम्हाला इथंच सोडून तुमच्या या झालेल्या देहाच्या आधाराने कर्मांचा फळ घेण्यासाठी पुन्हा इथंच यायचं आहे। मग अशा या मृत्यू लोकामध्ये समर्थ आपल्याला ह्याचं असारत्व, ह्याचं अनित्य पण समजावून सांगतात। ते ह्याच्यासाठी की तुम्ही यांच्याशी संग बांधून राहू नका, मनाने याला घट्ट धरून राहू नका, मोकळे व्हा। मुक्ती हा या मोकळेपणाचा राजमार्ग आहे। आणि यासाठी पुन्हा एकदा समर्थ या मृत्यूभूमीमध्ये आम्ही कसे जगतोय आणि आम्हाला खरं कसं जगलं पाहिजे याचं जणू काही फरक ओळखा, या रूपाने विश्लेषण आजच्या श्लोकामध्ये सांगतायत। बघूयात सरळ अर्थ काय म्हणतायत समर्थ। समर्थ म्हणतायत की मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी। हे मना, जर खरं बघशील ना तर हे सगळं विश्व जे या डोळ्याला दिसतंय हे सगळं मृत्यूभूमी आहे। बघ, इथं काहीही नित्य नाहीये, कुठलीच गोष्ट नित्य नाहीये। अशा या अनित्य अशाश्वत अशा या भूमीमध्ये तू राहतोयस। मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी। पण गंमत कशी आहे, या मृत्यूभूमीमध्ये राहणारा प्रत्येक जण स्वतःला
मी करत, माझं माझं करत या जगामध्ये जगतोय. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. जिवंतपणी सगळेजण माझं 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 करत जगत आहेत. खरोखर मला आपल्या या अंत्यसंस्काराच्या वेळेला जे लोक म्हणत असतात ना की राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, खरं तर आम्हाला ते शब्द लहानपणी आठवल्यानंतर भीती वाटायची की अरे बापरे, कोणीतरी मेलेलं आता दरवाजावरून जाणार. पण आता जेव्हा या गुरुकृपेने परमार्थाच्या पातळीवरती विचार करतोय तेव्हा लक्षात येतंय की राम नाम ही सत्य है. एकमेव सत्य या जगामध्ये जर काही असेल तर ते राम नाम आहे. पण गंमत अशी आहे की जिवंतपणी हे कोणाला पटत नाही. जिता बोलती सर्व ही जीव मी. आणि मेलेल्या माणसाला सांगतायत की राम नाम सत्य आहे. तो मेलाय, त्याला आता काही कळत नाही. मला असं वाटतं की या अंत्यसंस्कारामध्ये ती लोकच स्वतःला सांगत असतात की बाबा राम नाम सत्य है, जिता बोलती सर्व ही जीव मी. आणि लोक वागतात कसे? चिरंजीव हे सर्व ही मानिताती. आपल्याकडे स्मशान वैराग्य नावाची एक गोष्ट नेहमी बोलली जाते. वेगवेगळ्या गोष्टींसाठी ही उपाधी दिली जाते. पण काय होय स्मशान वैराग्य? स्मशानामध्ये गेल्यानंतर एक स्वाभाविक प्रत्येकाला अंतर्मुखता येते. काय रे बाबा, काय जीवन, काय हे सगळं, हे इथं सगळं सोडून जायचंय बरं. शेवटी या आपल्या देखील अशीच राख होणार बरं. सगळे एकमेकांना समजावतात आणि त्या स्मशानाच्या भूमीच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा सगळेजण आपापल्या संसाराला लागतात. अरे त्याचं काय झालं? अरे तो मिळणार होता ना, त्यांनी पैसे आणून दिले का? हे झालं का? ते झालं का? असं कसं झालं? हे सगळं त्या स्मशानाच्या बाहेर पडताच आतमध्ये आलेलं वैराग्य न जाणे कुठे निघून जातं माहित नाही. चिरंजीव हे सर्व ही मानिताती. सगळेजण म्हणतात तो मेला, आम्ही नाही बाबा, आम्ही मरणार नाहीये. खरं तर भगवंताने हे स्मशान नावाचं स्थानच यासाठी निर्माण केलंय की हे सगळ्यांचं अंतिम स्थान आहे, इथंच यायचंय. पण आम्ही मात्र मरणारे इतर जण आहेत, मी चिरंजीव आहे या भूमिकेमध्ये राहत असतो. चिरंजीव हे सर्व जाणती सर्व मी. आणि काय होतं? अकस्मात सांडूनिया सर्व जाती. आणि एक क्षण येतो आणि सगळं काही अकस्मात सोडून इथं जसं आहे तसं टाकून निघून जावं लागतं. आणि अशा अनंत कोटी आपल्याला कथा या विश्वामध्ये ऐकायला मिळतात. अहो आत्ता तर होते, आत्ता तर माझ्याशी बोलले, आत्ता तर जीवन गेले, असं कसं झालं? बिलकुल काही खूणगाठ नव्हती, काही आजार पण नव्हतं, अचानक कसं काय गेले? अचानक गेले. अशा अनंत गोष्टी आपण कानावरती ऐकतो. पण अकस्मात सांडूनिया सर्व जाती, कारण तो क्षण आला आणि तो निघाला. तो कोणी त्याला थांबवू शकत नाही, बांधू शकत नाही. अशी ही या मृत्यू लोकाची अवस्था समर्थ आपल्याला सांगतात. थोडासा सरळ अर्थ बघूया. आपण हा सरळ अर्थ तर बघितला, थोडासा आणखीन गुरुकृपेने भावार्थ बघूयात. बघा, मला आमचं लहानपण आठवतं. मी अहमदनगरला राहायला होतो शालेय शिक्षणामध्ये 4थी पर्यंत. आणि लहानपणी मुलांचा एक खेळ असतो. काय असायचं? आमच्या शेजारी एक बिल्डिंगचं बांधकाम चालायचं आणि खूप दिवस ते बांधकाम चाललं होतं. तिथं मोठे मोठे वाळूचे ट्रक यायचे आणि ती छान ओलीसर वास येणारी अशी ती वाळू तिथं यायची. मग आम्ही मुलं काय करायचो? संध्याकाळी त्या वाळूवर मनसोक्त खेळायचो. केसामध्ये ते कण जायचे, शर्ट चड्डी सगळं काही ते वाळूमय होऊन जायचं. तिथं येऊन आम्ही त्या वाळूत घरं बांधायचो. त्यात ते शंख शिंपले मिळायचे, त्याचा एक मजा असायची. मग कोणी बोगदा करायचं, कोणी म्हणायचं हे बघ माझं घर किती मोठं आहे, कोणी म्हणायचं अरे माझं घर ना नीट होतच नाहीये, काही केलं तरी तुटतच आहे. असे आमचे वेगवेगळे खेळ तिथे चालायचे. न जाणे संध्याकाळ व्हायची, अंधार पडायचा, रात्र व्हायला लागायची आणि मग कुठेतरी अंधारामध्ये आईचा आवाज ऐकू यायचा, अरे रवी, अरे काहीतरी चावेल तिथं अंधारामध्ये, चल बरं. असं म्हणता क्षणी ते वाळूचं बांधलेलं घर सगळं काही सोडून आम्ही तिथून धूम ठोकायचो घराकडं. आज हा प्रसंग का आठवला माहितीये का? कारण आम्ही मंडळी, मला असं वाटतं की केवळ देहानी मोठी होतो. आमच्या ज्या बालवृत्ती आहेत, ज्या आमच्या बाललीला आहेत, ते आम्ही आयुष्यभर त्याच पद्धतीने करत असतो. फक्त त्याचं स्वरूप बदलत जातं, पण वृत्ती तीच आहे. ज्याप्रमाणे आम्ही हा खेळ मांडला,
घर केलं. कधी कधी लहानपणी आम्ही घर घर खेळायचो. कोणी स्वयंपाक करायचं लुटूपुटीचा, कोणी डॉक्टर व्हायचं, कोणी शिक्षक व्हायचं. तशीच अवस्था, तेच खेळ आम्ही मोठेपणी मांडतो. पण आम्हाला वाटतं की आता हे खेळ सत्य आहेत. खरं तर ते खेळ देखील भ्रमात्मकच असतात. जसा हा लुटुपुटीचा स्वयंपाक, जसा हा खोटा खोटा डॉक्टर, त्याप्रमाणे आयुष्यामध्ये कुठला तरी रोल घेऊन हा मनुष्य जगू लागतो. पण त्या रोलमध्ये तो इतका समरस होतो की त्याला वाटतं मी म्हणजेच डॉक्टर आणि मी म्हणजेच हे सगळं करणार. यामुळं या खेळाची तो गंमत विसरून जातो. बघा कसं आहे ना, नेणतेपणाने खेळ खेळायचो आपण लहानपणाने आणि मोठेपणाने तेच खेळ जाणतेपणाने खेळतोय. जाणतेपणाने खेळत असल्यामुळं त्या खेळातला निरागसपणा, ती मजा आम्हाला अनुभवता येत नाही. पण ज्याने हे जाणलं की हा देह केवळ मोठा होतोय, वृत्ती तीच आहे, आपण जे खेळ लहानपणी मांडले तेच खेळ आता मोठेपणी मांडतोय. आणि एक दिवशी जसं लहानपणी ती आई अंधारामधून हाक मारायची, चल बरं, त्या क्षणी आम्ही आज्ञाधारक मुलं लगेच तिथून उठून पळायचो. मला असं वाटतं की या मांडलेल्या खेळाला एक दिवशी काळरूपी आई येऊन सांगते, अरे चला चला बस झालं, अगाई थोडं नाही सांगितलं ना लगेच निघायचं. तिथं कुठल्याही प्रकारची तक्रार, कुठल्याही प्रकारची विनवणी नाही, त्या क्षणी निघावं लागतं. कोणीही त्या मृत्यूच्या क्षणाला टाळू म्हटलं तरी टाळता येत नाही. तिथं मखलाशी चालत नाही, तिथं ब्रायबिंग चालत नाही. एकदा काय होतं, एक मनुष्य फार वाक्चतुर असतो. तो म्हणतो, मी इतका चतुर आहे ना, मी तुम्हाला निश्चित सांगतो, एखाद दिवशी जर यमदेव मला आले ना न्यायला, तर मी यमदेवाला देखील हातावर तुरी देईन, कसंही करून माझ्या मृत्यूला देखील टाळीन. लोक म्हणायचे, हो बाबा तू काय मोठा आहेस. आणि एक दिवशी तसं होतच. तो मृत्यू लोकातला यमराज त्याला घ्यायला येतो. हा आपला निवांत बसलाय, अहो माझी तयारी नाही, नाही 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 निघायचंय. त्या क्षणी त्याला आठवण होते की अरे आपण तर आपल्या मित्रांना सांगितलं होतं आपण याच्या हातावर देखील तुरी देऊ. मग हा काय म्हणाला, अहो यमदूत, तुम्ही दमून आलाय, लांबून आलाय, तुम्हाला कोणी साधं कधी चहा देत नाही, पाणी देत नाही, खायला देत नाही, जाऊ तो थोडा वेळ बसा बरं. यमदूत म्हणतात, अहो तुम्ही जरा सज्जन दिसताय, खरं तर आम्हाला सगळेजण इथून हाकलूनच द्यायला बसलेत, तुम्हीच एक जण आहात की जे दोन गोष्टी गोड तरी बोलतायत. बरं बरं द्या म्हणे काय तुमचं आहे, पण अहो वेळ होतोय, तुमचा क्षण जवळ आलाय. हो जाऊ तो म्हणे, काय घाई आहे. हा आत जातो आणि काहीतरी ज्याने आपल्याला गुंगील असं काहीतरी औषध त्या वस्तूमध्ये मिसळतो, ते यमदूताला आणून देतो खायला. यमदूत खातो आणि न जाणे, काल्पनिक कथा आहे, आनंद घ्या, ती गुंगीचं औषध खाल्ल्यामुळे यमदूताला गुंगी होती आणि तो झोपायला लागतो. त्या क्षणी हा काय करतो की त्यांनी आणलेल्या यादीमध्ये आपलं नाव वरचं फाडतो आणि ते नाव खाली चिकटवतो. आणि ह्याला वाटतं की आपण आता या यमदूताला आत्ता तरी गंडवलंय, पुढचं पुढं बघू. क्षणामध्ये यमदूताला जाग येते, अरे 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 हे काय करतोय मी, झोपतोय कस काय. म्हणे अरे चल बाबा. अहो म्हणे यमदूत असं काय करता, मी तुम्हाला आता एवढं छान खायला दिलं, तुमची एवढी छान सेवा केली, काही त्याचं फळ आहे की नाही. हो रे बाबा तू म्हणतोस तेही खरंय, मला खरं अशी सेवा कोणी कधी देत नाही. बरं एक काम करतो, आता माझे साहेब तर मला रागवतील, पण ठीक आहे, पण एक काम करूयात, मी तुझ्यासाठी आहे ना यादी आता खालून वाचायला सुरुवात करतो म्हणे. याने आपलं नाव खाली लिहिलेलं, तर याचं नाव परत पहिल्यांदा आलं. अकस्मात सांडून या सर्व जाती. माणसाने आपला मृत्यू आणि त्याची वेळ कितीही पद्धतीने जरी टाळायचा प्रयत्न केला तरी त्याला टाळता येत नाही. समर्थांच्या या श्लोकामधला हा भावार्थ मला या लहानपणीच्या खेळामधून आठवला. समर्थ म्हणतात, अरे मना मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. अरे तू किती भ्रामक दृष्टिकोनातून बघतो, एकदा सत्याचा चष्मा लावून बघ, एकदा या डोळ्यांनी सगळीकडे बघ. अहो मला तर असं वाटतं ना, कधी कधी आपण आपल्या गावाकडे जर खूप वर्षांनी गेलो ना, 20-25 वर्षांनी, तर गावामध्ये किती आमूलाग्र बदल झालेले असतात, किती बिल्डिंग्स, किती नवीन. आपण तिथं म्हणतो, अहो काय झालंय गावाचं, काय बिल्डिंग झाल्यात. आमच्या वेळेला इथं टेकडी होती, कुठे गेली टेकडी, सगळा त्याच्यामधला मुरुम काढून नेलेला दिसतोय, सपाट झाले, लोकांनी त्याच्यावर बिल्डिंगा बांधल्या आहेत, काही राहिलं नाही बघा. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय आहे की इथं डोंगर दऱ्यांना देखील मृत्यू आहे बघा.
एखादा दगड देखील लाटांचा आघात सहन करत करत हजारो वर्षानंतर जर त्याला कोणी बघायला आलं तर त्याला सापडणार नाही, कारण की तो देखील त्या आघातांच्या बरोबर वाहून गेला, झिजून गेला, संपून गेला. इथं कोणी शाश्वत नाहीये. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. इथं चर अचर प्रत्येकाला, जीव आणि जो कोणी या जगामध्ये आलेला आहे वस्तू रूपाने, त्या प्रत्येकाला मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असू शकतो, नो डाऊट, पण मृत्यू हे शाश्वत सत्य तो घेऊन आलेला आहे. मग याचा परमार्थाला काय उपयोग होतो माहितीये का? समर्थांनीच दासबोधामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. जर मृत्यू हे शाश्वत सत्य आहे तर जीवाने या मरणाचं निरंतर स्मरण करावं. समर्थ दासबोधात एका ओवीमध्ये म्हणतात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे. या मृत्यू लोकाचा आपण अशा पद्धतीने जर वापर करून घेतला की या जगामध्ये एकच गोष्ट अशी आहे जी परत आपल्याला मिळवता येत नाही. बघा, एखाद्याची तब्येत गेली, खराब झाली, तरी तो चांगला औषध मिळालं, चांगला आहार मिळाला तर नीट होऊ शकतो. एखाद्याचा पैसा गेला तर कदाचित तो पैसा देखील परत मिळवू शकतो, पण एखाद्याचा गेलेला क्षण मात्र काही केल्या परत येत नाही. कारण तुम्हाला काही मोजून क्षण या भगवंताने दिलेत आणि तेवढेच क्षण तुमचं आयुष्य आहे. मग जाणारे क्षण हे मनुष्याला अधिक अधिक उत्कट नको का करायला? रामकृष्ण परमहंस रात्री काली मातेच्या पायाजवळ जाऊन रडायचे, आई आजचा दिवसही गेला ग, तुझं दर्शन झालं नाही, तुझं दर्शन झालं नाही आई, एक एक क्षण वाया चाललेला आहे. अशा रीतीने या मृत्यू लोकाचा जर आपण सकारात्मक परमार्थासाठी फायदा करावा, यासाठी म्हणून समर्थ आम्हाला या मृत्यू लोकाची शाश्वतता सांगतायत. आम्हाला सगळ्यांना कळतंय यामध्ये वेगळं काही नाहीये, पण आम्ही त्याचा फायदा करून घेत नाही. आम्ही फायदा करू तर काय करू? आजच्या काळात तरुण पिढीला विचारलं ना, ते म्हणतात अरे जीले जिंदगी, पता नहीं बाद में कब जिएगा, अभी तो जी ले. त्यांची जीवन जगण्याची कला म्हणजे काय? कुठलं तरी व्यसन करणं, कुठली तरी नशा करणं, कुठल्या तरी वस्तुरूपाचा आनंद घेणं आणि त्याला जीवन जगणं असं समजणं. खरं तर या जाणाऱ्या प्रत्येक क्षणावरती भगवंताच्या नामाची सुवर्ण मोहोर उमटवणं हेच त्या क्षणाचं सोनं करणं आहे. बघा, पण आम्ही किती भ्रमात्मक जगामध्ये जगतोय. समर्थ म्हणतात, जिता बोलती सर्व ही जीव मी, सगळेजण केवळ माझं 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 करत जगतायत. माझी भूमी, माझा पैसा, माझं घर, माझं सर्व काही. या सगळ्या माझ्यापणामध्ये खरंच त्या व्यक्तीच्या हातामध्ये मरताना काही याच्यापैकी राहतं का? याच्यातली कुठली गोष्ट तो घेऊन जातो का? एकदा काय होतं, एकदा व्यापाऱ्याला मरणशय्येवरती ठेवलेलं असतं. तो व्यापाऱ्याने आयुष्यभर पैसा 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 केलेला असतं आणि हा पैसा पैसा करत असताना त्याने मात्र आपल्या मुलांना राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी नावं दिली असतात. 4 मुलांना. ही 4 मुलं आपले वडील मरायला आले म्हणून त्यांच्या शय्येजवळ बसलेले. तो बाप म्हणतो, बेटा राम आहे बाबा, बेटा लक्ष्मण आहे, बेटा भरत आहे बाबा, बेटा शत्रुघ्न आहे बाबा, मी पण आहे. अरे चौघे इथं बसलाय, दुकान कोण सांभाळते रे? म्हणजे मरणाच्या शय्येवरती देखील बापाचं सगळं लक्ष त्या दुकानामध्ये आहे. खरोखर हे जीवन म्हणजे एक विलक्षण चमत्कारिक पद्धतीने आम्ही सगळेजण जगतोय. सगळ्यांना कळतंय इथून काही नेता येत नाही, सगळ्यांना दिसतंय, तरी देखील प्रत्येक जण जीव तोडून या नश्वर गोष्टींच्याच मागे लागलाय. प्रत्येक जण समजतोय की मी चिरंजीवी आहे. खरं तर चिरंजीव या जगामध्ये 7च जणांना मिळालेले. आपण तो श्लोक जाणताच की अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैतै चिरंजीविनाः. हे 7च जण चिरंजीव आहेत. हे 7 जण देखील का चिरंजीव झाले? आपण म्हणाला हो एक्सेप्शन आहे ना, मग 8वं आम्ही पण येतो. 8वे मार्कंडेय आहेत बघा, आणि तिथं पुढे 9व्याला स्थानच नाहीये. 9वा हा पूर्णांक आहे, तिथं तुम्हाला पूर्णच व्हावं लागतं, तोच चिरंजीव होतो बघा. आणि हा पूर्णांक कसा मिळवायचा? ज्याने आपल्या स्वरूपाचं दर्शन घेतलं त्यालाच पूर्णांक मिळाला, तोच खऱ्या अर्थाने चिरंजीव झाला. अन्यथा देहाच्या आधाराने कोणीही या जगामध्ये चिरंजीव झालेले नाहीत. आणि असं माझं माझं मी 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 करत करत एक दिवशी या जगामध्ये सगळं काही इथंच टाकतात.
आणि जसे आले तसे रिकाम्या हाताने निघून जातात. असं असतानाही मनुष्य सुधरत नाही. असं असतानाही तो अनित्य असार गोष्टींचंच नित्य चिंतन करत राहतो. काय करावं आपल्या या मतीला? खरोखर ही अंतर्मुखता या श्लोकातून येणं समर्थांना अभिप्रेत आहे. असा हा समर्थांच्या श्लोकाचा आपण गूढार्थ गुरुकृपेने बघितला. यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.